नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महाड पोलिसांची 8 तासात धडक कारवाई. 76 वर्षीय महिलेच्या खुनाचा छडा. नाते येथील आरोपीला अटक. नवी मुंबई विमानतळाची चाचणी यशस्वी. 25 डिसेंबर पासून उड्डाणांना हिरवा कंदील. प्रवाशांसाठी सज्ज झाले देशातील मोठे विमानतळ. आणि खेडमध्ये थंडीत कर्मचाऱ्यांचं कर्तव्य. निवडणूक पथके थंडीचा सामना. शेकोटीच्या आधाराने वाहन तपासणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाड शहर पोलिसांनी अवघ्या 8 तासात एका खुनाच्या गुन्ह्याची यशस्वीरित्या उकल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. महाड तालुक्यातील नातेगावच्या हद्दीतील वाड्याजवळ एका 76 वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. मृत महिलेच्या मुलाने हा खून असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवली. अथक प्रयत्नानंतर अवघ्या 8 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजित महेश अंबवले याला नाते परिसरातून अटक केली. सुरुवातीला आरोपीने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला, मात्र पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिजित अंबवले याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून महाड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या जलद आणि कार्यक्षम कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर दासगाव हद्दीत दारूबंदी विभागाने एका मोठ्या अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल 1,60,00,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची विना परवाना दारू जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. मुंबईतील दारूबंदी भरारी पथकाला गोवा येथून मुंबईकडे ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात विना परवाना दारूचा साठा नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने महाड तालुका हद्दीत सापळा रचला. संशयित ट्रकचा पाठलाग करून त्याला दासगाव येथे थांबवण्यात आलं. ट्रकची कसून तपासणी केली असता त्यात रॉयल सिलेक्ट या ब्रँडचे सुमारे 1300 दारूचे बॉक्स आढळून आले. दारूबंदी भरारी पथकाने उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून दारूसह हे वाहन पुढील तपासासाठी महाड येथील दारूबंदी कार्यालयात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची सतर्कता पुन्हा एकदा दिसून आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. नुकतीच पार पडलेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वी झाली असून आता येत्या 25 डिसेंबर पासून या विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत. विमानतळ प्रशासनाने 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी ही निर्णायक चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये शेकडो स्वयंसेवकांनी प्रवाशांची भूमिका साकारली. चेक इन पासून ते सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम पर्यंतच्या सर्व टप्प्यांची काटेकोर पडताळणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनीही या चाचणीत सक्रिय सहभाग घेतला. जवळपास 19,650 कोटी रुपये खर्चून विकसित झालेले हे देशातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ ठरणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची महत्त्वाची भूमिका असेल अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आता सर्वांचे लक्ष 25 डिसेंबरकडे लागलंय, जेव्हा या विमानतळावरून पहिलं व्यावसायिक उड्डाण आकाशात झेप घेईल. रत्नागिरी शहरात आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. याच उद्देशाने रविवारी रत्नागिरी पोलीस दलातर्फे शहरात शक्ती प्रदर्शन पर रूट मार्च आयोजित करण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना रुजवत निवडणुकीच्या काळात शांततेचा संदेश देणं हा त्याचा मुख्य हेतू होता. राजनगर मरकज, श्रीराम चौक, जामा मशीद अशा प्रमुख मार्गांवरून पोलीस अधिकारी, SRPF पथक आणि होमगार्डसह मोठ्या संख्येने पोलीस दलाने संचलन केलं. निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा विश्वास यातून नागरिकांना मिळाला. या रूट मार्च सोबत पोलिसांनी कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवली. यात एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई करत तिचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. वाहन चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलाय. शांततापूर्ण आणि सुरक्षित निवडणुकीसाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचं मानले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात पेटलेली असताना दुसरीकडे खेड तालुक्यात निसर्गाने चांगलीच कडाक्याची थंडी उतरवली आहे. अशा वातावरणातही शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत उभारलेली स्थिर सर्वेक्षण पथक SST अहोरात्र कार्यरत आहेत. या पथकामध्ये पोलीस, होमगार्ड आणि शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा डोंगर दऱ्यात उभं राहून ते दिवस रात्र वाहनांची तपासणी करतायत. दिवसा कशीबशी थंडी सहन करता येते, पण रात्रीच्या वेळी रक्त गोठवणाऱ्या थंडीचा सामना करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. शहर झोपल्यावरही हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर ठाम असतात. कडाक्याची थंडी असूनही त्यांची कर्तव्यनिष्ठा जराही डगमगत नाही. या थंडीवर मात करण्यासाठी रात्री उशिरा रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसतात. लालेलाल अंगारांमध्ये हात तापवत आणि थोडी ऊब मिळवत हे अधिकारी पुन्हा नव्याने जोमाने आपलं काम सुरू ठेवतात. घरापासून दूर, कुटुंबापासून वेगळं राहून केवळ लोकशाहीच्या या उत्सवात आपलं योगदान देण्यासाठी त्यांची ही अविचल जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या कर्मवीरांमुळेच खेड तालुक्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडते. कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले येथे गणरायाचं दर्शन घेऊन दापोलीमधील सुपरिचित अशा गौरी शंकर ट्रॅव्हल्सच्या 2 बसचं उद्घाटन शुक्रवारी माननीय नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. गौरी शंकर ट्रॅव्हल्सची व्यावसायिक वाटचाल उत्तम असल्याने पर्यटकांचा ओढा आपल्या दापोली तालुक्यात वाढतोय. यातून पर्यटनाला उत्तम चालना मिळत असून रोजगार निर्मितीला हातभार लागतोय असं नमूद करून पवार कुटुंबियांचं अभिनंदन केलं आणि त्यांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, माजी समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे, महिला उपजिल्हा संघटक रोहिणीताई दळवी, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी, महिला तालुका संघटक दीप्तीताई निखारगे, दापोली शहर प्रमुख पप्पू रेळेकर, गौरी शंकर ट्रॅव्हल्सचे प्रमुख श्री महेशजी पवार, श्री केदारजी पवार, संपूर्ण पवार कुटुंबीय तसेच स्थानिक पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 डिसेंबर 2025 पासून आंजर्ले ते मुंबई अशी सेवा दररोज गौरी शंकर ट्रॅव्हल्सची सुरू होणार आहे. वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.